दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर इथं जसा लाखो वैष्णवांचा मेळा जमतो, अगदी तसाच विहीर गावच्या विठ्ठल मंदिरात शुभ हा शेकडोंच्या संख्येने वैष्णव एकत्र येत विठोबा रुक्माईचा नामाचा गजर करतात। वेदगाव येथील श्री विठ्ठल मंदिराला एक सुंदर आध्यात्मिक आख्यायिका लाभली आहे। चंद्रकोराप्रमाणे चंद्रकार आकार घेत असलेल्या वालदेवी नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे। आख्यायिकेनुसार संगमनेर येथील महान विठ्ठल भक्त संत आईसाहेब यांच्याशी या मंदिराचा थेट संबंध येतो। श्री विठ्ठलाच्या निसीम भक्त असलेल्या आईसाहेबांचा दरवर्षी पंढरपूरच्या वारीचा नेम असायचा। वारधक्क्याच्या उंबरठ्यावर असताना चंद्रभागेमध्ये स्नान करताना त्यांना ही विठ्ठलाची मूर्ती सापडली। त्यांनी ती नाशिक इथं आणली, रामकुंडावर विधिवत पूजा अर्चना केली। त्र्यंबकेश्वर इथून परतीच्या प्रवासात असताना वेदगाव नजीक ही मूर्ती वालदेवी नदीच्या तीरावर ठेवली असता ती पुन्हा कोणालाही उचलणं शक्य झालं नाही आणि या ठिकाणी श्री विठ्ठलानं स्वयंभू स्थापित होऊन भक्तांच्या उद्धाराचा निर्णय घेतला। तेव्हापासून आजतागायत इथं अखंड हरिनाम सुरू आहे। वेदगाव येथील स्वयंभू श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। पहाटे श्रींचा अभिषेक, सप्तनदी स्नान, काकडा भजन, काकडा आरती तसंच श्रींची मुख्य आरती संपन्न झाली। याशिवाय श्री विष्णू सहस्रनाम, रामकृष्ण हरी नाम जप, विठ्ठल मंदिरामागील सभामंडपात भूमिपूजन सोहळा तसंच भेटी लागी जीवा हा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरासह आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। दुपारच्या सत्रात माऊली सांप्रदायिक महिला भजनी मंडळाचं भजन व सायंकाळी हरिपाठ, भजन संध्या आणि रात्री शेजारती आणि हरिजागर करण्यात आला।